स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतुमानसराजहंस प्राणप्रयाणसमये कफवातपित्तैः कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हे शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं वीणासकदादिगुणमहिलां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे मुनिवारविन्दाय कपत्रनेत्र येन त्वया भारततैलं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया कर्वोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। हे ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं ज्ञानदेवं च दयामूर्तिं श्री एकनाथ हरिप्रिय वैराग्यस्य परामूर्ति श्री तुकाराम जगद्गुरु नीलकंठ गुरु भक्त नमामि संत पंचकम। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 गजाननाची आवड मोठी आलो आरती गजाननाची आवड मोठी भावत आलो आरती गजाननाची आवड मोठी भावत आलो आरती गजाननाची आवड आलो आरती मोरया
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यशास्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गंगा मैया की पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली। या कथेच्या माध्यमातून अनेकांना दिव्य असणारं समाधान प्राप्त झालं। तीच असणारी ही श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आपल्या या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर धामामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा दुसरा दिवस आहे। काल आपण श्रीमद भागवत महात्म्य पाहतो आहोत। श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याच्या आधी श्रीमद भागवताचं महात्म्य श्रवण करा। आपण सर्वांनी याच्या आधी अनेक वेळेला श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहे। आताच मला मुळे गुरुजींनी सांगितलं की नारायणानंद सरस्वती महाराज म्हणजे बालयोगी महाराज ज्यांची कथा या स्थानावर त्यांनी झालेली आहे याच्या आधी, त्यानंतर आदरणीय गुरुवर्य श्री मुकुंद काका जाडदेवळेकर त्यांची सुद्धा कथा या स्थानावरती झालेली आहे। म्हणजे आपण सर्व मंडळी श्रीमद भागवत कथेचे अपरिचित नाहीत, सर्वांना कथा परिचित आहे। पण सर्वांच्या समोर पुन्हा एकदा कथा अशी आहे, हरी अनंत, हरी कथा अनंत। हरी जसा अनंत आहे तशी हरीची कथा सुद्धा अनंत आहे। पण कथा त्यांनी कितीही वेळेला श्रवण केली तरी सुद्धा खादलेची खावे वाटे, भेटले भेटे आवडी, हे जसं आहे म्हणून लाभाचे असोसे पुढे चाली मना आणि धनाचा कृपणा लोभ जैसा। जसा कृपण माणसाला धनाचा लोभ असतो तसा श्रीमद भागवत कथा ऐकण्याचा सुद्धा अंतकरणात भक्तांना लोभ असतो। त्या लोभापोटी त्यांनी कथा श्रवण करतात। कितीही वेळेला कथा श्रवण केली तरी सुद्धा ती करतच राहावीशी वाटते। कथा त्यांनी महाराज जीवन आहे भक्तांचं, कथा त्यांनी वैष्णवांचं जीवन आहे, म्हणून कथा त्यांनी परम पावन करणारी आहे। कालपर्यंत आपण पाहिलं श्रीमद भागवताचा पहिला महिमा आपण त्यांनी श्रवण केला। 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण कलियुग सुरुवात झालं म्हणून ब्रह्मदेवाकडे गेले। ब्रह्मदेवाने सर्वांना एक मानस चक्र दिलं, ते त्यांनी एका अरण्यात येऊन स्थिर झालं। चक्राची निमी अरण्यात थांबली किंवा निमिषभरामध्ये चक्र एका अरण्यात थांबलं म्हणून त्या अरण्याचं नाव पडलं नैमिषारण्य। नैमिषारण्य, या नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषी प्रमुख आहेत। 88,000 ब्राह्मण त्यांनी त्यांच्या बरोबर आहेत। त्यांच्या समोर श्री सूतजी महाराज आले। सूतांच्या समोर त्यांनी शौनकांनी नमस्कार केला आणि अंतकरण प्रगट करायला सुरुवात केली। महाराज, आज्ञानाध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्याही कथा सारम मम कर्ण रसायन। कोटी सूर्या समान तुम्ही त्यांनी तेजस्वी आहात, अज्ञान रूपी अंधकार घालवण्यासाठी समर्थ आहात, कृपा करा, भगवंताची कथा सांगा। मग त्यांनी श्रीमद भागवताचं महात्म्य सांगायला सुरुवात केली। एतस्माद अपरम किंचित मनशुद्धेन विद्यते जन्मांतरे भवेत पुण्य तदा भागवतम लभेत। जन्म जन्मांतराची पुण्य असावी लागेल तेव्हा भागवत कथा त्यांनी पदरात पडते, असं श्रेष्ठत्व भागवताचं सांगितलं। हे सांगण्याकरिता एक विशेष भागवताचा महिमा वर्णन करून सांगितलं। काय सांगितलं ते म्हटले, परीक्षितीम कथा वक्तुम सुधायाम। परीक्षित राजाला त्यांनी कथा सांगत असताना शुकाचार्य महाराज उंच आसनावर बसलेले आहेत। सुधा कुंभ गृहीत्वैव देवास्तत्र समागमन। सुधा म्हणजे अमृत, कुंभ म्हणजे कलश, अमृताचा कलश घेऊन त्यांनी देवदेवता आल्या आणि राजा परीक्षितीच्या समोर त्यांनी कलश आणून ठेवलेला आहे। राजा,
तुला 7 दिवसात त्यांनी मृत्यू प्राप्त होणार आहे, तू अमृताचा स्वीकार कर आणि कथामृत आम्हाला देऊन टाक। राजानं त्यांनी अशा पद्धतीनं अमृताला नकार दिला आणि कथामृताचा स्वीकार अशा पद्धतीने केला। म्हणून 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। ही गोष्ट ब्रह्मदेवाला कळाली। ब्रह्मदेवानं सत्यलोके तुलाम बध्वा तोलयन साधनान्य जहा, अन्य साधनांबरोबर त्यांनी श्रीमद भागवत रूपी साधनेची तुलना केली आणि त्याचा परिणाम काय झाला असेल तर भागवताचं पारडं जड भरलं। बाकीची सगळी साधनं त्यांनी उद्धाराची साधनं आहेत, पण भागवताच्या समोर त्यांनी ती कमी ठरली। म्हणून भागवताचा महिमा अधिक अशा पद्धतीने वाढला। आणि याच भागवताचा महिमा अनेक ऋषीमुनींनी साधू संतांनी वर्णन केला। सनकादिक संतांनी भागवताचा विधी नारदजी महाराजांना वर्णन करून सांगितला। पुन्हा शौनकादिकांनी प्रश्न विचारला, महाराज नारदजी तर सर्वज्ञ आहेत, संत आहेत, लोक विग्रह मुक्तस्य नारदस्य स्थिरस्य च विधिश्रवे कुत प्रीती संयोग कुत्रते सह, त्यांना कुठे त्यांनी सत्संग घडला ते कृपा करून सांगा। आणि मग सुंदर असणारी कथा वर्णन करून सांगू लागले। बद्रिका आश्रमामध्ये बद्री विशाल नावाचं ठिकाण आहे, जिथे त्यांनी नर नारायण तपश्चर्या करतात असं असणारं दिव्य स्थान। त्या स्थानावरती सनक सनंदन सनातन आणि सुजात हे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र त्यांनी तपश्चर्या करण्याकरिता जाऊन बसलेले आहेत, सत्संग करण्याकरिता। सत्संगार्थम समायातो दशुस्तत्र नारदः, आणि ते बसलेले असताना सत्संग सुरू असताना नारदजी महाराजांचं तिथे आगमन झालं। नारदांना सनकादिकांनी पाहिलं। नारदजी महाराज सुकले होते। कथम ब्रह्मन् दीनमुखः कुतश्चिंतातरो भवान त्वरितम गम्यते कुत्र कुतश्च आगमनम तव, प्रश्न विचारला, घाईघाईनं कुठे जात आहात, का सुकून गेलात, तुम्ही संत आहात आणि संतांजवळ चिंता शोभा देत नाही। मग नारदांनी स्वतःची चिंता सांगायला सुरुवात केली। नारद म्हटले, अहम तु पृथ्वी आता ज्ञात्वा सर्वोत्तमम इति प्रयागंच पुष्करंच काशीम गोदावरीम तथा, मी पृथ्वी पाहण्याकरिता आलो, प्रयाग क्षेत्रात आलो, पुष्कर क्षेत्रात आलो, काशी क्षेत्रात आलो, गोदावरी नाम महाराष्ट्रात आले, त्र्यंबकेश्वर सारख्या क्षेत्रामध्ये, नाशिक सारख्या क्षेत्रामध्ये आले। या सगळ्या क्षेत्रामध्ये मी फिरलो, पण माझ्या मनात एक खंत आहे। म्हणे काय खंत आहे, सत्यम नास्ती तपशौचम दया दानम न विद्यते, मला कोणी खरं बोलणारं सापडलं नाही, कोणी त्यांनी शौच म्हणजे शुचिर्भूत राहणारं सापडलं नाही, मला कोणी तपश्चर्या करणारं सापडलं नाही, सत्कर्म करणारा ज्ञानी मला कुठे सापडला नाही, याची मला खंत आहे। आणि अजून त्यांनी सांगू लागले, बऱ्याचशा गोष्टी काल आपण सर्वांनी श्रवण केल्या। कन्या विक्रयो लोभात आदी करून त्यांनी सर्वची सर्व वर्णन आपण काल श्रवण केलेलं आहे। असं त्यांनी दुःख माझ्या अंतःकरणात होऊ लागलं, काय करू। म्हणून मनात एक विचार केला की भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या स्थानावरती लीला करण्याकरिता प्रगट झाला ते यमुना नदीचा असणारा तट, यमुनेच्या काठावर त्यांनी जावं आणि जाऊन त्यांनी तिथं तरी समाधान मला प्राप्त होईल, समाधान शोधावं म्हणून गेलो। पण तिथं मला आश्चर्य पाहायला मिळालं। हरी हे तत्र आश्चर्यम मया दृष्टम श्रूयताम मुनीश्वरा, हे मुनीश्वरांनो मला तिथे त्यांनी एक विलक्षण असणारा आश्चर्य पाहायला मिळालं। काय आश्चर्य होतं, हे एका तु तरुणी तत्र विषण्णा खिन्न मानसा, एक त्यांनी तरुणी मी त्या ठिकाणी पाहिली। यमुना नदीच्या काठावर एक तरुण स्त्री बसलेली आहे, पण सामान्य नाही, तिच्या अवतीभोवती हजारो दासी तिची सेवा करतायत, कोणी तिला पंखा करताय, कोणी तिच्या समोर सेवा करण्याकरिता हात जोडून उभा आहे। गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी तिच्या सेवेमध्ये उभ्या आहेत। भगवती मुक्ती देवी ती सुद्धा तिची सेवा करण्याकरिता उपस्थित आहे। पण एक विशेष गोष्ट पाहायला मिळाली ती अशी की तिच्या मांडीवर 2 वयोवृद्ध त्यांनी मस्तक ठेवून झोपलेले आहेत। 2 वयोवृद्ध त्यांनी तिच्या मांडीवर मस्तक ठेवून झोपलेले आहेत। ती दुःखी दिसत होती, चिंतातूर त्यांनी वाटत होती। मी तिला दुरूनच पाहिलं आणि पाहून मनात विचार केला, असू द्या कोणी असेल, आपण का जवळ जावं म्हणून मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला। पण मला जात असताना पाहून त्या स्त्रीनं मला बोलावलं, माझ्या बरोबर बोलू लागली, भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वथाग हरम परम, भो भो साधो क्षणम तिष्ठ, हे साधो क्षणभर थांबा। मी तिचे शब्द ऐकले। नारदजी महाराज सांगू लागले, तिच्या जवळ गेलो, तिला विचारलं कोण आहेस तू। तिने स्वतःचा परिचय सांगायला सुरुवात केला, महाराज माझं नाव भक्ती आहे, अहम भक्तिरिति ख्याता इमो मै तन्वो मतो ज्ञान वैराग्य नामानो
काल योगेन जर्जरो. माझं नाव भक्ती आहे आणि हे जे माझ्या मांडीवर त्यांनी झोपलेले दोन वयोवृद्ध आहेत ना, हे माझी मुलं आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान, एकाचं नाव आहे वैराग्य. खर तर या कथा पाहत असताना फक्त कथा रूपानं पाहू नयेत, फक्त गोष्ट रूपानं पाहू नयेत, काही इतिहास रूपानं पाहू नयेत, त्यातले भाव पाहत जावेत. ते भाव महत्वाचे आहेत. कथा ऐकताना भाव कथा ऐकावी. हे बघा, जरी आपल्याला वेळ कमी असला तरी सुद्धा जेवढ्या कथा सांगता येतील त्यातला भाव पण आपण पाहण्याचा नक्की प्रयत्न करत जाऊया. भाव अतिशय महत्वाचा असतो. आज समाज नास्तिक झालेला आहे. या समाजाला वेद मान्य नाही, या समाजाला शास्त्र मान्य नाही, या समाजाला पुराण मान्य नाही, या पुराणामध्ये सांगितलेले चमत्कार मान्य नाहीत. अहो, पुराणातले तर लांब आहेत. माऊली ज्ञानोबांनी भिंत चालवली, याला विरोध करणारे लोक आता सध्या आहेत. आता सध्या आहेत ते लोक. रेडा बोलवला, हे लोकांना मान्य नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, ते म्हणतात रेडे आडनावाचे लोक होते, त्याच्याकडून वेद बोलवून घेतला. निळोबरायांनी खंडन केलं महाराज त्याचं. ते म्हटले म्हैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. म्हशीच्या मुलाच्या मुखातून त्यांनी श्रुती बोलवल्या. महत्वाची गोष्ट आहे. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. अशी अनेक प्रमाण आपल्याला त्यांनी पाहता येतील. म्हणून त्यांनी हे आज लोकांना मान्य नाही. आणि अशा समाजामध्ये चमत्काराची भाषा सांगायची आहे, अशा समाजामध्ये समाधीची भाषा सांगायची आहे. मोठी कठीण परिस्थिती आहे. तरी सुद्धा ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचा दृढ विश्वास आहे, त्याला मात्र या सगळ्या गोष्टी पटतात. कारण त्याच्या जीवनात कुठे ना कुठेतरी अनुभव असतो. भगवंताच्या अस्तित्वाचा अनुभव जर जीवनात असेल तर या सगळ्या गोष्टी माणसाला आपोआप मान्य होतात. म्हणून त्या मान्य कराव्या लागतील, तरच समाधानाचं जीवन जगता येईल. अन्यथा समाधानाचं जीवन त्यांनी जीवाला जगता यायचं नाही. घोर असणारा हा कलिकाल आहे. असो म्हणून तर त्यांनी महाराज भक्ती स्वतःचा परिचय देते आहे. अहम भक्तिरिती ख्याता इमोमय तनवो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो. माझं नाव भक्ती आहे. माझा जन्म द्रविड देशात झाला. तिनं सांगायला सुरुवात केली. उत्पन्ने द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता. माझा जन्म द्रविड देशात झाला. द्रविड देशात दक्षिण प्रांतात मी जन्माला आले. भक्ती ही द्रविड देशात जन्माला आली. कर्नाटकामध्ये भक्ती वाढली. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे क्वचित क्वचित महाराष्ट्रे, महाराष्ट्रात तिला त्यांनी मान सन्मान प्राप्त झाला. आणि गुजरात प्रांतात ज्या वेळेला भक्ती गेली, गुर्जरे जीर्णताम गता, गुजरात मध्ये जाऊन त्यांनी जीर्ण झाले. म्हणून भक्तीला त्यांनी महाराज वार्धक्य आलं गुजरात मध्ये. मग ती गुजरात मधून पुढे भगवंताच्या लीलास्थलीमध्ये गेली, वृंदावनामध्ये. आणि वृंदावनात ज्या वेळेला भक्ती आली त्यावेळेला तिला फार समाधान प्राप्त. वृंदावनेन पुनः प्राप्य नवीनेन स्वरूपिणी. वृंदावनात त्यांनी नवीन असणारं रूप तिला प्राप्त झालं. दिव्य रूपामध्ये त्यांनी भक्ती वृंदावनात प्रगट झाली. पण विलक्षण घटना अशी घडली की तिच्या बरोबर असणारी तिची दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य, ते मात्र तिच्या समोरच म्हातारे झाले. आता विलक्षणत्व असं आहे त्यात की आईनं तरुण असावं आणि मुलांनी म्हातारं व्हावं, ही त्यांनी खंत करण्यासारखी गोष्ट आहे. आई तरुण आहे आणि मुलं म्हातारी आहेत. तिला चिंता वाटते आहे. तिची सेवा करण्याकरिता अनेक दासी आहेत. गंगा यमुना सरस्वती तिची सेवा करतायत. प्रत्यक्ष मुक्ती देवी तिच्या सेवेमध्ये हजर आहे. भक्तीच्या सेवेत आहे मुक्ती. लक्षात घ्या. ती त्यांनी सेवा करते, महत्वाची गोष्ट आहे. तरी सुद्धा त्यांनी दुःख आहे. म्हणून चिंतातूर असणारी ही भक्ती नारदांच्या समोर बोलते. भक्ती माता सामान्य नाही. या भक्तीचा पती आहे परमात्मा. या भक्तीची मुलं आहेत ज्ञान वैराग्य. त्या भक्तीचं वर्णन जर त्यांनी पाहायचं ठरलं तर तिच्या हातामध्ये कंकण आहेत. तिच्या हातामध्ये समर्पणाची कंकण आहेत. स्त्रियांच्या हातात बांगड्या असतात ना. कशा करता बांगड्या घातल्या जातात? लग्नाच्या आदल्या दिवशीच चुडा भरला जातो. बरोबर आहे ना? का भरता तो चुडा? चुडा भरणाऱ्यांना सुद्धा माहित नाही आपल्या हातात चुडा का घातला जातो ते. त्याचं कारण आहे, हा चुडा हातात बांगड्या घालणं म्हणजे काय? समर्पण. उद्या त्यांनी विवाह होणार आहे, मी त्यांनी अमुक्याची पत्नी होणार आहे,
त्याच्या समोर स्वतःचं जीवन समर्पित करायचंय. स्वतःच्या गावाचा त्याग आहे, वडिलांच्या नावाचा त्याग आहे, परिवाराचा त्याग आहे, कुळगोत्राचा त्याग आहे, पतीच्या परिवाराचा स्वीकार करायचा आहे, पतीच्या गावाचा स्वीकार करायचा आहे, पतीच्या नावाचा स्वीकार करायचा आहे. समर्पण पतीच्या समोर. हे जसं समर्पण स्त्री त्यांनी पतीच्या समोर करते, तसं भक्तांनी सुद्धा समर्पण करावं भगवंताच्या समोर. आणि ते जर कोणत्या माध्यमातून घडत असेल तर भक्तीच्या माध्यमातून घडतं. पण भक्ती हे शिकवते समर्पण. तिच्या हातातली कंकण समर्पण आहे, तिच्या कमरेला कमरपट्टा आहे, आपल्या परिसरात नाही. तिकडं त्यांनी परभणी जालना परिसरात जर आपण गेलो तर बायकांच्या कमरेला त्यांनी कमरपट्टा असतो, चांदीचा पट्टा असतो. कमरपट्टा का असेल? संयम. संयम, संयमाचा पट्टा आहे. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती आली त्याच्या जीवनात समर्पण आलं, ज्याच्या जीवनात भक्ती आली त्याच्या जीवनात संयम आला. भक्तीच्या पायामध्ये पैंजण आहे, पैंजण. हे पैंजण काय शिकवतं? सदाचार. सदाचार. म्हणून पैंजण हे सदाचाराचं लक्षण आहे. महत्वाचा विचार सांगतो. आपण सगळेजण हरिभक्तीपरायण आहोत इथपर्यंत ठीक आहे, पण हरिभक्तीपरायण झाल्यानंतर स्वतःचे पानही उचकून पाहिले पाहिजे आणि उचकून तपासून त्यांनी ठेवले पाहिजे की माझ्या जीवनामध्ये समर्पण आहे का, माझ्या जीवनामध्ये संयम आहे का, माझ्या जीवनामध्ये सदाचार आहे का. भक्तीचा श्वास आहे भगवंतावरचा विश्वास. भगवंतावर दृढ विश्वास हाच भक्तीचा श्वास आहे महाराज. श्वास म्हणजे प्राण. जर प्राणच नसेल तर शरीराचा काय उपयोग आहे? तसा भगवंतावर विश्वासच नसेल तर भक्तीचा काय उपयोग आहे? फक्त कपाळाला गंध लावणं म्हणजे भक्ती नाही, फक्त गळ्यात माळ घालणं म्हणजे भक्ती नाही, फक्त मंदिराच्या चक्रा मारणं म्हणजे भक्ती नाही. अरे भगवंताच्या अस्तित्वावर पूर्ण विश्वास असणं म्हणजे भक्ती आहे. हे जास्त महत्वाचं. म्हणून तो विश्वास जिथे आहे त्याला भक्ती असं म्हणतात. म्हणून त्यांनी भक्ती असावी अंतःकरणामध्ये, पण फक्त भक्ती नाही, या सगळ्या लक्षणाने युक्त असणारी भक्ती असावी. हा भक्तीचा परिवार आहे. म्हणून अशी असणारी श्रेष्ठ भक्ती पण दुःखी आहे. नारदांच्या समोर स्वतःच्या अंतःकरणातलं त्यांनी दुःख वर्णन करून सांगते आहे. मी वृंदावनात आले, त्यांनी तरुण झाले खरी, पण माझ्या मुलांचं दुःख मला पाहवलं जात नाही. मी काय करू? हे कशामुळे झालं असेल मला सांगा. मग नारदजी महाराज बोलू लागले, देवी तू सामान्य नाहीस, तू तर त्यांनी भक्तांना गोविंद स्वरूप करून टाकणारी आहेस. शृण प्रवहिता बाले युगोयम दारुण कलिही. हे तुझी मुलं त्यांनी जर्जर का झाली असतील त्याचं कारण सांगतो. हे दारुण म्हणजे अतिशय कठीण दुःखदायक असणारं कलियुग आहे. या कलियुगाच्या प्रभावानं तुझ्या मुलांची अशी अवस्था झालेली आहे. दारुण हे कलियुग आहे. तेन लुप्त सदाचारो योग मार्गस्तपांसीच. म्हणून त्या कलियुगाच्या प्रभावानं योग मार्ग आदी करून सर्व मार्ग लुप्त झालेले आहेत. म्हणून हे कलियुग मोठं कठीण आहे. कालच आपण कलीविषयी त्यांनी ऐकलं. ऐका कलीचे महिमान, असत्यासे दिले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांचे. असं असणार हे कलियुग आहे. या कलियुगाच्या प्रभावानं त्यांनी या सगळ्या गोष्टी घडत आहेत. या श्रीमद भागवत कथेला फक्त कथा समजत जाऊ नका माय बाप, याला एक संस्काराचं शिबिर समजत जा. ही कथा म्हणजे संस्कार शिबिर आहे. याच्यामध्ये अंतःकरणावर संस्कार केले जातात. या कथेच्या माध्यमातून अंतःकरणावर संस्कार केले जातात. मला फक्त सांगून जाता आलं असतं की भक्ती, तिची 2 मुलं आहेत, ते जर्जर झालेले आहेत, तिथं नारदजींचा संवाद झाला, नारदांनी त्यांना मदत केली, असं मी सांगून पुढे जाऊ शकलो असतं. पण त्याच्यातले भाव आहेत, हे भाव ऐकण्यासारखे आहेत, ते लक्षात घेण्यासारखे आहेत. भक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान शब्दाचा अर्थ काय होतो? सगळे लोक ज्ञान ऐकत राहतात. ज्ञान म्हणजे काय? अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याला ज्ञान असं म्हणतात. परत सांगू, जे अबाधित अर्थाला विषय करतं त्याला ज्ञान म्हणतात. आणि जगामध्ये अबाधित जर कोण असेल तर फक्त एक परमतत्व आहे, ते अबाधित आहे. त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम. तिन्ही कालात जे अबाधित आहे ते सत्य असणारं परमतत्व आहे. आणि त्याला जे विषय करतं त्याला ज्ञान म्हणतात. म्हणून त्यांनी ज्ञान जीवनामध्ये प्राप्त व्हावं. ज्ञानानंच मोक्ष प्राप्त होत असतो. ज्ञानेनं मोक्ष न तू मुंडनेनं. ज्ञानानं मोक्षापर्यंत जाता येतं. म्हणून ज्ञान सुद्धा कळावं. वैराग्य म्हणजे काय? वैराग्याची व्याख्या माऊली ज्ञानोबारांनी सांगितली. ते म्हणतात, आहिकेचे की परत्रीचे भोग झाली या पायिक इच्छेचे, परिते भोगावे हे न रुचे मना माझी. परिते भोगावे हे न रुचे मना माझी. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगांविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. भोगांच्या त्यागाला वैराग्य म्हणत नाहीत, भोग त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात.
नाहीतर त्यांनी बायका पोरं सोडून वनात निघून जावं, पण वनात जाऊन बायका पोरांचं चिंतन करावं, याला वैराग्य म्हणत नाहीत. बायका पोरात राहून त्यांनी बायका पोरांचं चिंतन सोडून देवाचं चिंतन करणं, याला वैराग्य म्हणतात. हे खरं वैराग्य. त्याच्यात राहावं, पण त्याच्यात राहू तैसे असावे संसारी जवरी प्राक्तनाची दोरी. संसारात राहू नये असं नाही, पण संसाराला चिकटू नये. संसार आपल्याला त्यांनी पकडतो, आपल्याला असं वाटतं, पण संसार आपल्याला पकडत नाही, आपण संसाराला पकडलेला आहे. गुरुजी एकदा पाठ सांगत होते. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. माझ्या समोर ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वयोवृद्ध मंडळी बसलेली आहेत की ज्यांना त्यांनी मोठ्या बाबांचाही संघ झालेला आहे, ज्यांनी श्रवण पंढरपुरात चातुर्मासात राहून त्यांनी केलेलं आहे. असे त्यांनी अधिकारी पुरुष माझ्या समोर आहेत, ते गुरुजींना चांगल्यापैकी ओळखतात. पाठ सांगत असताना त्यांनी एक मनुष्य त्यांनी उदाहरण सांगितलं, दृष्टांत सांगितला. तो एक मनुष्य एका महात्म्याकडे गेला आणि गेल्यानंतर त्यांनी तो म्हणला, महाराज मला असा संसार सोडून द्यावा असं वाटतं, पण काय करू, संसार मला सोडितच नाही. मी किती पाळण्याचा प्रयत्न केला तरी संसार मला सोडित नाही. असं म्हणल्यानंतर त्यांनी काय करावं, ते महात्मा त्यांनी तिथून निघाला आणि पळायला सुरुवात केली. त्या माणसानं विचार केला, यांना मी प्रश्न विचारणे, पळायला लागले. पळायला लागल्यानंतर तो मनुष्य त्या महात्म्याच्या मागे पळू लागला. पळत पळत एका बाभळीच्या झाडाजवळ तो महात्मा गेला आणि त्या बाभळीच्या झाडाला त्यानं कडकडून मिठी मारली. त्या साधूनं बाभळीच्या झाडाला कडकडून मिठी मारली. एवढे मुंगळे बाभळीच्या झाडाला होते, ते सगळे मुंगळे त्या साधूच्या अंगावर चढले आणि चावू लागले. ते मुंगळे चावत असताना तो साधू ओरडू लागला, वाचवा वाचवा, धावा, सोडवा. हा माणूस म्हणला, चुकीच्या ठिकाणी गेलो. काय बावळट माणूस आहे, स्वतःच झाडाला धरलं, मुंगळे चावायला लागले, स्वतःच म्हणतो सोडवा, वाचवा, धावा. मग घाई गेला आणि म्हणे, अहो बाबा तुम्हीच झाडाला धरले, सोडा ना. मग बाबा हसू लागले. मुंगळे चावत असताना सुद्धा ते म्हणले, वेड्या तू मला म्हणतो संसार त्यांनी सोडत नाही, तसं नाही. संसारानं तुला धरलं नाही, तू संसाराला धरलेला आहेस. तू संसार सोडित नाही, तुझ्या अंतकरणात संसार घर करून बसलेला आहे. साधे पायातले जोडे जरी मंडपाच्या बाहेर टाकले तरी चालू कथेत 3 वेळेला ध्यानात येतात. असले म्हणजे बरं, याला संसार म्हणतात. आणि तो मनात घर करून बसलेला आहे आणि तो कोणाच्या बापाला सुटत नाही महाराज. जो भगवंताला शरण गेला तो मात्र त्यांनी महाराज त्या संसारातून सुटू शकतो. म्हणून त्यांनी दैवी हेशाम गुणमयी मम माया दुरत्या मामे वये प्रपद्यंते माया मेतांतरंती. ते भगवंताच्या मायेतून, या संसार बंधनातून तोच मोकळा होऊ शकतो जो भगवंताला त्यांनी दृढ धरून राहिला. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मजची भजले, ते आयलेची थडी सरले माया जळ. म्हणून तोच मायाच्या बंधनातून त्यांनी सुटू शकतो. म्हणून त्यांनी हे बंधन सहजासहजी सुटत नाही. म्हणून या कलियुगामध्ये त्यांनी विशेष रूपाने त्यांनी लोक शेंडी सगट प्रपंचात बुडालेले दिसतात. कलियुगाचा हा वाराच आहे. म्हणून असं असणार हे कलियुग आहे, घोर कलियुग आहे. याच्यात भगवंताचं चिंतन त्यांनी अतिशय महत्वाचं आहे. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलो नास्तैव नास्तैव नास्तव्य गतिरण्यथा. म्हणून त्यांनी कलियुगाचा जर नाश करायचा असेल, कली जर घालवायचा असेल तर त्यांनी दुसरा काही उपाय नाही, फक्त त्यांनी भगवंताचं चिंतन हा श्रेष्ठ असणारा उपाय आहे. पण कलियुग सुरू आहे, दारुण असणारं कलियुग आहे. या कलियुगाच्या प्रभावानं ज्ञान आणि वैराग्य जर्जर झालेले आहेत. ज्ञान आणि वैराग्य याची व्याख्या सांगण्याकरिता थोडं बाजूला जावं लागलं. म्हणून त्यांनी ज्ञान आणि वैराग्य म्हणजे त्यांनी अंतकरणातून संसाराची इच्छा पूर्णपणे निघून जाणं, हीच खऱ्या अर्थाने वैराग्याची स्थिती आहे. असं ज्ञान आणि वैराग्य आपण त्यांनी पाहतो आहोत. या ज्ञान वैराग्याना झालेली ती स्थिती कशामुळे झाली असेल तर कलियुगामुळे झाली. हे कलियुग त्यांनी मोठं वाईट आहे. भक्तीनं प्रश्न विचारला, महाराज जर एवढं वाईट आहे हे कलियुग, मग या कलीला राजा परीक्षितीनं का राहू दिलं? का बरं त्याला त्यांनी बंदी करून टाकलं नाही? का बरं त्याला त्यांनी मारून टाकलं नाही ते सांगा. कथम परीक्षिता राज्ञा स्थापितो ह्यश्च चित्कलिहि. कशामुळे त्यांनी कलीला ठेवलं ते सांगा. मग त्यांनी महाराज नारदजी महाराज वर्णन करून सांगू लागले, ऐका, कली जरी वाईट असला तरी सुद्धा दोष आधी सांगितले, नंतर गुण सांगायला सुरुवात केली. आधी दोषापनयन संस्कार आणि मग गुणाधान संस्कार, 2 प्रकारचे संस्कार असतात. आधी दोष सांगितला. म्हणजे काय दोष आहे? यदा मुकुंदो भगवान क्षाम त्यक्त्वा स्वपदम गतः तद्दिनात कलिरायात सर्व साधन बाधका. यदा मुकुंदो भगवान, ज्या दिवशी मुकुंद नाम श्रीकृष्ण परमात्मा या भूमंडलाला सोडून निघून गेला,
त्या दिवशी कली प्रगट झाला. तद्दिनात कली रायात सर्व साधन बाधकान. काय करू लागला? सगळ्या साधनांमध्ये बाधा निर्माण करू लागला. हा कलीचा सांगितला दोष. फक्त दोष सांगून थांबले नाही. 4 युग आहेत. या 4 युगांमध्ये श्रेष्ठत्व कलियुगाला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे का बरं श्रेष्ठत्व कलियुगाला प्राप्त झाला असेल? त्याचं श्रेष्ठत्व त्यांनी सांगू लागले असं आहे. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनः तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. यत् फलम नास्ति तपसा, जे फळ तपानं प्राप्त होत नाही, जे योगानं प्राप्त होत नाही, जे समाधीनं प्राप्त होत नाही, तत्फलम लभते सम्यक, तेच संपूर्ण फल कलो केशव कीर्तनात. या कलियुगामध्ये भगवंताच्या नाम संकीर्तनानं ते फल प्राप्त होतं. म्हणून कलियुगामध्ये सोपं साधन सांगितलेलं आहे. पण हे कलियुग त्यागणे लवकरात लवकर भगवंताची प्राप्ती करून देणार आहे. याच्यामध्ये फक्त भगवंताचं कीर्तन करावं महाराज वर्णन करून सांगतात. कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये